कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होऊन आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या पुष्पाकडे वळणार आहोत। का वाचायची गीता, का ऐकायची गीता? कलियुगामध्ये असा विचार सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो। भगवद्गीता जीवनाची पथदर्शी आहे। आपल्याला कोणत्या मार्गाने जावं लागणार आहे, ती पंढरीची वाट, कोणता रस्ता आहे हे जर समजायचं असेल तर कोणीतरी पथदर्शक लागतो। मला माझ्या जीवनामध्ये कोणत्या मार्गाने जायचं आहे हे सांगणारा मार्ग सोपान म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे। बरं, जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं ते तसंच्या तसं आपल्याला वागता येईल असं आपल्या मनामध्ये आहे का? तर कदाचित होणार नाही। काही लोकांना जमेल, काही लोकांना जमणार नाही। पण जमत नाही म्हणून पहिलंही पाऊल टाकायचं नाही अशी वृत्ती कामी नाही। आणि म्हणून भगवद्गीता वाचताना एक जरी पाऊल पडल्या गेलं, भगवंताने जे जे त्याच्यामध्ये अर्जुनाला सांगितलं, तो अर्जुन होता आणि म्हणून त्याला त्याच्या आणि क्षमतेचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। कदाचित मी अर्जुन नाही आणि म्हणून मला त्या पद्धतीने जाता येईल की नाही शंका मनामध्ये येऊ शकते। पण निशंक मनाने आता अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। भगवंतानी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे। अवधानपूर्वक ऐका, त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करा, मग सर्व सुख प्राप्त होतील। आणि सर्व सुख म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक सुख जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे। आणि म्हणून अर्जुनाला सांगितलं, आपण अर्जुन नाही, आपल्याच्याने जमेल की नाही असा मनात विचार न करता आपण एक पाऊल का होईना चालण्याचा जर प्रयत्न केला तर भगवद्गीता ऐकण्याचं सार्थक होणार आहे। आणि म्हणून भगवद्गीतेकडे या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे। आपण पहिल्या दिवशी पाहिलं अर्जुन विषाद योग। अर्जुनाला मोहग्रस्त असा अर्जुन झालेला आहे। आणि कोण आहे? जेने संग्रामी हरू हारिला, जेने निवात कवचाचा ठाव फिरला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी। एवढा मोठा प्रचंड बलाढ्य आणि स्थिर राहणारा स्थिर बुद्धीचा अर्जुन मोहग्रस्त झाला की नाही? आपण तर संसारात आहोत, अर्जुनाच्या बरोबरीतही नाही, आपण संसारात मोहग्रस्त राहणारच। पण याच्यातून आपल्याला थोडंसं परास्त होता येईल की नाही? आणि म्हणून अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे। अशा मोहग्रस्त अर्जुनाला भगवंताने काल सांख्य योग सांगितलेला आहे। आणि या सांख्य योगामध्ये त्याला सांगितलं की बाबा, अरे हे शरीर म्हणजे तू आहे का? तर शरीर हे नश्वर आहे, शरीर हे नष्ट होणार आहे। उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमियेगा। आणि म्हणून हे नाशवंत आहे आणि हे म्हणजे तू नाही, किंवा युद्ध तू करतो म्हणजे तू नाही करत, हारणारा आहे म्हणजे तू नाही हारणार, जिंकणारा आहे म्हणजे तू नाही जिंकणार। तर कोण आहे? अरे मीच या विश्वाचा नियंता आहे। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, आणि म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चालवी। जगाचा चालन करता कोण आहे? तर तो आहे। चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे। त्याच्यामुळे तू हे करतो ते डोक्यातून काढून टाक। आणि मग कोण आहे? तर तुझा देह जो आहे हा नाशिवंत आहे। मग स्थिर कोण आहे? अविनाशी कोण आहे? तर भगवंताने सांगितलं आत्मा हा अविनाशी आहे। आणि हे सगळं सांगत सांगत त्याला ज्ञानयोग काल सांगितला। आणि ज्ञानयोग सांगितल्यानंतर पार त्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेऊन सोडलं की आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे। अर्जुन सगळं ऐकत होता आणि ऐकत असताना आता आज त्याच्या मनामध्ये विचार आला की भगवंता, तुम्ही मला सांगून राहिले की तू हा युद्ध करून नाही राहिला, हा देह म्हणजे तू नाही, तो आत्मा अमर आहे, तो अविनाशी आहे। आणि जसं
जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेडीजे देहांतरा देखीजे चैतन्य नाथे. असं देहांतर होते. जैसं आपण कपडे बदलतो तसा हा आत्मा शरीर बदलते आहे. असं एवढा तुम्ही ज्ञानयोग मला सांगून राहिलेले आणि सांगून राहिले हे तू काय करून नाही राहिला. आता मी करून नाही राहिलो, मग आता मला आत्मसाक्षात्कारापर्यंत तुम्ही नेऊन ठेवलं. ज्ञानयोग त्या ठिकाणी सांगितला आणि मग पुन्हा काल सांगितलं की जितवा हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोगसेसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय आणि युद्धाय कृतनिश्चय. म्हणजे एकीकडे सांगता ज्ञानयोग सांगता की हे काहीच नाही तू करून राहिला, आणि दुसरीकडे सांगता कर्म कर तस्मात उत्तिष्ठ कौंतेय उभा आणि काय कर युद्धाय कृतनी युद्ध कर. एकीकडे ज्ञानयोग सांगता आणि दुसरीकडे त्या ठिकाणी मला सांगता कर्म कर. अरे मी तर या ठिकाणी संभ्रमित झालो ना. हे खरं की ते खरं, तुम्ही मला संभ्रमात टाकलेलं आहे. एकीकडे म्हणता ज्ञानयोग कर, एकीकडे म्हणता कर्मयोग कर. आता ज्ञान खरं की कर्म खरं. आणि म्हणून अर्जुनाने आता कोण श्रेष्ठ आहे काय भगवंता तुम्ही मला अडचणीत आणलं बा, मी संभ्रमात पडलेला आहो. आणि म्हणून अर्जुन त्यांना म्हणून राहिला की ततः किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. केशव म्हणजे पुन्हा शब्द वापरला. केशव हे भगवंताचं नाव आहे. केशी नावाच्या दैत्याला त्याने मारलेलं आहे. पुन्हा त्याला आठवण करून देऊन राहिले तू ज्याला मारलेला आहे ना केशी नावाचा दैत्य तो तुझा कोणीच नाहीये, पण माझ्या समोर कोण आहे द्रोणाचार्य भीष्माचार्य अशी सगळी मंडळी आहे. आणि ते करत असताना ततः किम कर्मणी घोरे. अरे बाबा तू हे काय लावला आता माझ्या मागे, आणि तू सांगतो की हे युद्ध कर. एकीकडे सांगतो ज्ञानयोग महत्वाचा आहे, मला किती घोरात टाकलं. आणि परस्पर विरोधी वाक्य तुझे दिसून राहिले मला. म्हणजे हेही म्हणतो तेही म्हणतो. आता मी किती संभ्रमात पडलो असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी भगवंताला केलेला आहे. आता भगवंत काय चिडलेले नाहीत, ते कसे सुस्मितामय हसून राहिलेले आहेत. शांत हसले आणि त्याला सांगितलं बाबा अरे मी तुला काय सांगितलं, अवधानपूर्वक ऐक. मी तुला हे सांगितलं ज्ञान योगेन सांख्यानाम. जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी मी सांख्य योग सांगितलेला आहे. असे ज्ञानी किती आहेत लोक, फार कमी लोक आहेत, म्हणून त्यांना मी सांख्य योग सांगितलेला आहे. पण त्या ठिकाणी कर्मयोगेन योगिनाम. मी आता ज्ञानयोग कोणासाठी सांगितला, सांख्यानाम म्हणजे जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी मी त्या ठिकाणी ज्ञानयोग सांगितलेला आहे. पण इतर सर्व जे आहेत ते त्याच्यामध्ये राहू शकतात का, नाही राहू शकत. सगळेजण त्या संसारामध्ये म्हणजे अगदी 90% वर तुमच्या माझ्या सगळी माणसं या संसारामध्ये गुंतलेली आहेत. आणि म्हणून जे ज्ञानी आहेत ते नियोजनबद्ध राहतात, त्यांची पंडा बुद्धी जागृत आहे आणि म्हणून त्यांना ते सगळं शक्य आहे. पण सगळ्यांना शक्य आहे का, आणि म्हणून ते जे आहेत त्यांनी कर्मयोगामध्ये, म्हणून मी त्यांच्यासाठी बाकीच्यांसाठी इतरे जनासाठी मी तो कर्मयोग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून सर्व जी मंडळी आहे कर्मयोग का सांगितला, प्रत्येक जण ऐहिक सुखाच्या मागे लागलेला आहे. मटेरियल प्रॉस्पेरिटी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी. मग किती त्या कर्मामध्ये गुंतलेले आहे स्वतःचं सामर्थ्य. आणि म्हणून तुला असं वाटते का की ज्ञानी माणसं जे वागतात कर्मत्याग करून ते सोपं आहे का. मी तुला काल सांगितलं की अरे बाबा असं वागायचं, परंतु आपण जी संसारातली माणसं आहोत त्यांना इतकं सोपं आहे का. तर मोहग्रस्तच आपण अडकलेले आहोत. आपल्याला वाटतं माझा संसार मी आणि माझं याच्यामध्येच आहे, आणि त्याच्यातून बाहेर करणं सोपं आहे का. सामर्थ्य आहे. गीता काय करते, सामर्थ्यापर्यंत नेऊन ठेवते, परंतु त्या कर्मबंधनातून मुक्त मला व्हावं लागेल की नाही, त्या मोहातून मला मुक्त व्हावं लागेल की नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत दिला, शुकाचेनी अंग भारे नलिका गोविंदली एरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका. सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. एक पोपट असतो, तो पारधी काय करतो, त्या पोपटाला पकडण्यासाठी एक असा त्रिकोणी तार तयार करतो आणि त्याच्यामध्ये एक नळी टाकतो. ती नळी अशी फिरते आणि ती झाडाला लटकवून टाकतो. तो पोपट त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर ती जी नळी आहे अशी फिरणारी त्या त्रिकोणामध्ये त्याच्यावर तो बसतो
बसल्यानंतर पकडल्यानंतर ती नळी अशी फिरते आणि फिरल्यानंतर तो पोपट असा बसलेला आहे. नळी फिरल्याबरोबर तो पोपट असा उलटा होतो त्या नळीवर, त्या तारावर, आणि उलटा झाल्यानंतर तो उलटा पकडल्यानंतर माऊलीने सांगितलं की शुकाचेनी अंग भारे नलिका भोविन नली एरी मोहरे. तो बसल्यानंतर ती नळी फिरते. कशामुळे? शुकाचेनी म्हणजे त्या पोपटाच्या अंग भारानी ती फिरते. गरकन फिरल्यानंतर तो पोपट उलटा होता असा. आता उलटा झाल्यानंतर माऊलीने सांगितलं नलिका भोविन नली एरी मोहरे. आता तो उलटा झाल्यानंतर काय आहे, किती सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, उडण्याचं आहे की नाही सामर्थ्य. त्याने काय करायला पाहिजे, त्याने उडावे. म्हणजे त्याने फक्त हात सोडून द्यायचे, त्या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं. त्याने जर असे नुसते सोडून दिले त्याचं हे पकडलेलं, तर तो असं खाली पडेल आणि उडेल. परंतु त्याने उडावे. तो उडतो का? परी न पुरे मनशंका. त्याला वाटतं तो असा आणखी घट्ट पकडतो त्याला आणि असा उलटा लटकून राहतो. तो पारधी येतो त्याला पकडून टाकतो. म्हणजे तो इतका मोहग्रस्त त्याच्यामध्ये, स्वतःचं सामर्थ्य त्याच्यामधला तो विसरतो. आणि म्हणून कर्मबंधनातून मुक्त होणं सोपं आहे का? सामर्थ्य आहे, परंतु त्याने उडावे, पण तो उडत नाही. परी न पुरे मनशंका. आपण याच्यातून गेलो तर काय होईल बा, माझ्या मुलाबाळाचं काय होईल, याचं काय होईल, ते जर दरवाजा उघडा आहे का आणि ते हे आहे का, म्हणजे याच्यातच आपण गुंतून राहतो. कधीतरी मोकळं व्हायचं की नाही, ते मोकळं होत नाही. म्हणून भगवंत त्याला सांगून राहिले अर्जुनाला, अरे बाबा ज्ञानयोग मी सांगितला काल, परंतु ज्ञानातून मुक्त होणे म्हणजे कर्मातून, आणि ज्ञानातच रत होणे इतकं सोपं आहे का? कर्माच्या याच्यातून आपल्याला सुटता येत नाही. बरं अजून सांगतो अर्जुना, भगवंत त्याला आणखी सांगून राहिले, तू म्हणून राहिला नाही कर्माच्या बंधनात राहायचं नाही, नैष्कर्मी अवस्था केव्हा प्राप्त होईल? अरे तू कर्मातच घुसला नाही, मग तू त्याच्यातून मुक्त कसा होईल? जर त्या ठिकाणी एखादी गोष्ट, समजा तू गुलाबजाम खाल्लाच नाही, तर गुलाबजाम सोडले बो मी, असा त्याग कसा होईल त्याचा? एसी मध्ये गेलाच नाही आणि एसी मला पाहिजे नाही, असं होणार आहे का? असं होणार नाही. त्या ठिकाणी तुला त्याचा जर भोग, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. नैष्कर्मी अवस्था केव्हा प्राप्त होईल? जर तू कर्म केलं आणि मग कर्म सोडलं, त्याला म्हणतात नैष्कर्म्य अवस्था. जे धावतया कर्माची लाणी आणि नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धनी साधनाची. नैष्कर्म्य अवस्था केव्हा प्राप्त होणार आहे? जर त्या ठिकाणी तू त्या कर्मामध्ये घुसला आणि मग तुझ्या लक्षात आलं की अरे हे कर्म हे काही कामी नाही आहे, मला नैष्कर्म्य व्हायचं आहे आणि मला भुकेलिया व्हायचं आहे. त्या नैष्कर्म्य अवस्थेकडे जाण्यासाठी ते केव्हा होईल? जर तू कर्मात घुसला तर. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणून सामान्याचं कर्म केव्हा सुटेल? जर तो कर्मात घुसला. त्याच्यातून बंधमुक्त केव्हा होईल? कर्माच्या आत गेला तर तो कर्माच्या बाहेर पडेल. तू त्याच्यात गेलाच नाही. मी नदीमध्ये घुसलो, नदीतून बाहेर केव्हा पडशील? जेव्हा नदीत घुसला. सागराच्या बाहेर केव्हा पडशील? त्या भवसागरामध्ये घुसला तर तू बाहेर पडशील. तू त्याच्यातच नाही, मग काय म्हणणार आहे? तर तू त्याच्यातच अडकून राहण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. बाहेर पडायचं म्हणजे त्याच्यात गेलेला आहे. आणि मग तसं जर तू कर्माच्या अवस्थेमध्येच घुसला नाही आणि मग नैष्कर्म्य अवस्था त्या ठिकाणी कशी प्राप्त होईल? आणखी भगवंत त्याला सांगतात, बरं तेही जाऊ दे. समजा एखाद्याला जबरीने कर्म त्याने सांगितलं की नाही नाही मला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करायची, मला याच्यात राहायचंच नाही, आणि निघाला. घातले भगवे कपडे. अरे भगवे कपडे त्याने घातलेले आहे, पण इंद्रिय दोषाचं काय आहे? त्याच्या मनाचं काय आहे? म्हणजे तो कपडे घालून त्याच्यातून वरपांगी बाहेर पडलेला आहे, पण आत इंद्रियामध्ये, मनामध्ये तो जो भोगवासना आहे त्या ठिकाणी कायम जर असतील तर त्याला दंभाचार म्हणतात, त्याला मिथ्याचार म्हणतात. भगवद्गीतेने त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं, असं जबरदस्तीने जर तुम्ही बाहेर पडणार. प्रपंच अप्राप्त विषय विरागी बहुत देखिले योगी, परिप्राप्त सर्वंगना त्यागी धन्य विरागी पुरुरवा. त्याग केव्हा होईल? जर अप्राप्त विषय आहे आणि तो जर त्याग केला तर त्याला त्याग नाही म्हणत. तुला प्राप्तच नाही तर कसा काय बाहेर होशील तू? पण प्राप्त आहे आणि मग त्याला त्याग केला तर त्याला खऱ्या अर्थाने त्याग आणि त्याला पुरुष म्हणतात.
तर तो जो त्याग केव्हा होईल, त्याच्यातलं इंद्रिय दमन सगळं नष्ट होईल, मनातला तो जो कामभाव आहे तो नष्ट होईल. तेव्हा कुठे, तेव्हा अनेक जण या कलियुगामध्ये भगवी वस्त्र धारण केलेली आहे, पण इंद्रिय वासना, भोग वासना मनामध्ये आहेत. आपल्या ज्ञानेश्वरांनी तर सांगितलेलंच आहे, भगवद्गीताकारांनी त्या काळात भगवान श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितलं, त्याला दंभाचार म्हटलेलं आहे, त्याला मिथ्याचार म्हटलेलं आहे. आणि असं मिथ्याचार असून जर तुम्ही कर्मत्याग करत असाल तर तो काही योग्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जाऊ नये, कारण मनुष्य हा कर्मासाठी अगतिक आहे, त्याला कर्म करावेच लागतात. जन्माला आला की त्याला आईचं दूध प्या वाटते, थोडासा मोठा झाला की रांगावं असं वाटते. एखादा जर चेंडू असेल तर तो माझा आहे, तो स्वतःकडे खेचून घेतो. त्याचं जर काय खेचून घेतलं तर नुसतं त्याच्या आईजवळ जरी गेलो, माझी आई आहे माझी आई आहे केलं तर जोरजोरात ओरडतो तो, नाही नाही तुझी नाही माझी आहे माझी आहे. लहानसं लेकरू म्हणजे कर्मामध्ये आपण सर्वजण कर्म सुटू शकत नाहीत आपले, अशी अवस्था आपली आहे. कारण आपल्याला भगवद्गीता ऐकलेली नाही आपण, ती पंडा बुद्धी आपली जागृत नाही, ज्ञानयोग जागृत नाही, आणि आपण फक्त त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकलेले आहोत. आणि म्हणून भगवंत त्याला सांगून राहिले की आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं, असं भगवंत त्याला सांगतात, योगा कर्मसु कौशलम. मग आता कर्म कौशल्याने करणे याला योग म्हटलेलं आहे. म्हणजे कर्मयोग सुटत नाही, आपला कर्म सुटतच नाही, उलट कर्माशिवाय आपण राहू शकत नाही. एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या. ज्ञानयोगापेक्षा कर्मामध्ये राहणे, पण तो जो कर्मामध्ये राहत असताना ते कर्म कसं करायचं, कौशल्यपूर्ण करायचं. काल त्यांनी सांगितलं, योगा हा कर्मसु कौशलम. कौशल्यपूर्ण जर काम केलं, कर्म जर कौशल्यपूर्ण केलं तर आपण त्या ठिकाणी आणि कर्मयोगामध्ये निश्चितपणे प्रगती करून मग ज्ञानयोगाकडे आपल्याला जाता येईल, असं भगवंत त्याला सांगून राहिलेले. यालाच श्री श्री रविशंकरांनी आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटलेलं आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे का, त्यांनी भगवद्गीतेचाच विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. योगा हा कर्मसु कौशलम. संसारामध्ये कौशल्यपूर्ण राहणे त्याला म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन ही एक कला आहे, आणि ती जी कला आहे, जी पारनेरकर महाराजांनी म्हटलेलं जीवन एक कला, तर ती जी कला आहे ती भगवंतांनी सांगितलेलं आहे. जीवनामध्ये असं आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्या सगळ्यांना राहावं लागणार आहे. मग आता त्याने पुन्हा आणखी सांगितलं की बाबा कर्म करताना, आता अर्जुनाने शंका पुन्हा विचारली की का आता कौशल्यपूर्ण म्हणजे कसं काय, मला फरक सांगा त्याच्यातला. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा ते दोन प्रकारचे कर्म आहेत. एक कर्म आपण करतो स्वप्रसन्नतेसाठी, म्हणजे मला प्रसन्न करायचं, माझ्या स्वार्थासाठी. असे जे सगळे कर्म आहेत त्याच्यामध्ये आसक्ती आहे, मला आनंद झाला पाहिजे, मला त्या ठिकाणी प्रसन्न वाटलं पाहिजे, मला सगळं प्राप्त झालं पाहिजे. हे स्वप्रसन्नतेसाठी जे आपण धडपड करतो, जे त्याच्या मागे लागतो, हे स्वप्रसन्नतेसाठी त्याच्या आतच गुंतत राहतो. तर ती जी गुंतन आहे स्वप्रसन्नतेसाठी, माझ्या स्वार्थासाठी, स्व अर्थासाठी जे आपण कर्म करतो, जे आसक्तीने करतो, मला काहीतरी प्राप्त व्हावं, ते कर्म त्याला कर्मबंधन म्हणतात. त्या बंधनात आपण राहतो. म्हणजे झाला एक प्रकार कर्माचा, ज्याच्यामध्ये आपण सर्वजण आहोत. मला हे करायचं माझ्या पोरासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या स्वतःसाठी, असं जे सगळं मी माझं आहे, ते जे कर्म आपण करतो ते कर्म बंधन आहे. आपण त्याच्यामध्ये अडकलेले आहोत. जितके त्याच्यामध्ये जाऊ तसा तो जो गुंता आहे, ती जी दलदल आहे, त्याच्यामध्ये आपण फसत राहतो. ते झालं कर्मबंधन. आणि दुसरं आपण कर्म करतो ते देवाच्या प्रसन्नतेसाठी. देव प्रसन्न झाला पाहिजे माझ्या कर्माने, असा तो जे कर्म मी करणार आहे ते शाश्वत कर्म, देव प्रसन्न होईल असं. अनुकूलस्य संकल्प हा प्रतिकूलस्य वर्जनम म्हटलेलं आहे. देवाला अनुकूल जे मी कर्म करतो, जे आपण नीतिमत्तेने कर्म करतो, त्या ज्या कर्माला सगळ्या ते जे कर्म आहे त्याला कर्ममुक्ती म्हणतात. म्हणजे कर्म करत नाही का, कर्म करतोच, पण कोणासाठी करतो, ते देवासाठी करतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. बुद्धीला विषय लागतोच आपल्या कर्म करताना, पण मग बुद्धीचा विषय जर विषयच राहिले, सगळा संसार मी माझं,
तर बुद्धीला विषय लागतोच. मग तुकाराम महाराजांनी म्हटलं की विषय जर लागतोच आहे बुद्धीला, कर्म जर करावंच लागते, मग कोणता विषय द्यायचा? बुद्धीला विषय द्यायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. आसक्ती संपली, मग विषय कोणता आहे? फक्त नारायण. कारण तो विषय लागतो. तसं आपल्याला कर्म लागतेच, कर्म करावंच लागते. मग कर्म कोणासाठी करायचं? भगवंतासाठी करायचं. असं जे कर्म आहे ते आपण कर्म बंधनातून मुक्त होणारे असं जे कर्म आहे त्याला कर्ममुक्ती म्हणजे आसक्ती रहित कर्म म्हटलेलं आहे. मग आता आपल्या जीवनामध्ये 2 कर्म आहेत. आता कर्मयोग सुरू झाला, भगवंतानी सांगितलेला की बाबा ज्ञानयोग नाही, ज्ञानयोगाकडे जायचंच आहे, पण कसा जाशील? पहिले याच्यातलं पूर्ण कर, हा कर्मयोग. मग आता कर्माला कसं काय? कर्म तर करावंच लागणार आहे, ही आपली आवश्यकता आहे. मग कर्म करत असताना भगवंताला अनुकूल अशा पद्धतीचं कर्म या ठिकाणी करायचं. मग ते म्हटलं बरोबर आहे, मला पटलं. आता हे 2 प्रकारचे कर्म आहेत. एक स्वतःसाठी करणारं, स्वतःला आनंद मिळणारं. दुसरं एक कर्म आहे परमेश्वराला आनंद मिळणारं. ज्याच्यामध्ये स्वतःची आनंद आसक्ती आहे त्याला कर्मबंधन म्हटलेलं आहे. आणि देवाची त्याच्यामध्ये आणि विचार आहे ते देवासाठी केलेलं कर्म त्याला कर्ममुक्ती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता त्याने म्हटलेलं आहे की बाबा तुला माहिती आहे का हे जे कर्म आहे कशासाठी आवश्यक आहे? जर स्वकर्मासाठी जर तू करत असशील तर माणूस त्या ठिकाणी अडकत राहतो. त्या याच्यामध्ये तो इतका संसाराच्या याच्यामध्ये अडकत राहतो की चांगली चांगली माणसं. म्हणून कर्मबंधनातून आसक्तीरहित का ठेवायचं? कारण परमेश्वरासाठी का करायचं? कारण हे जे कर्म आहे ते एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं स्वतःला अडकवत राहतो. एक साधू महाराज होते, ते रोज गावामध्ये जायचे, भिक्षा मागायचे, साधना करायचे. आता त्यांचा असा नियम होता, तर ते एका घरी जायचे. त्या घरातली जी महिला होती, स्त्री ती बिचारी ती आल्याशिवाय जेवायची नाही. मग ती रोज ते आले की त्यांना भिक्षा वाढायची, नमस्कार करायची, ते भिक्षा घेऊन जायचे आणि मग ती जेवायची. असा तिचा नित्यक्रम असायचा. एक दिवस साधू महाराज आले आणि त्यांनी भिक्षेसोबतच त्या स्त्रीला म्हटलं, ताई मला थोडा कपडा देता का? ते म्हणले कशासाठी? म्हणे मला लंगोटी घ्यायची आहे. तिला वाटलं की ठीक आहे, काय हरकत नाही. तिने एक भगवा कपडा तिला दुसऱ्या दिवशी आणून दिला. पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराज म्हटले, ताई कपडा पाहिजे होता मला. अहो म्हणे कालच दिला ना. ते म्हणे आहे, पण माझ्या त्या कुटीमध्ये उंदीर फार झालेले आहे आणि त्याच्यामुळे ते रोज लेखाचे ती माझी जी लंगोटी आहेत कुरतडतात आणि मग ती मला घालायला राहत नाही आणि म्हणून मला लंगोटी पाहिजे, एक कपडा पाहिजे. तिने त्या दिवशी सांगितलं, कपडा तर देते मी तुम्हाला, पण उंदीर जर झाले असतील तर माझ्याकडे मांजर आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मांजर घेऊन जा. म्हणजे काय होईल, ती मांजरीमुळे उंदरं येणार नाही. त्याला पटलं ते आणि साधू महाराजांनी मांजर आपल्या झोपडीमध्ये नेलेली आहे. आता साधू महाराज रोज फिरत असताना तिच्या घरी यायचे, रोज नित्य नियमाने. तर रोज एक भांडं आणायचे. म्हटलं ताई सगळं झालं, आता मला थोडं दूध दे. ती म्हणे दूध कशासाठी? म्हणजे त्या मांजरीला मला दूध पाजावं लागते. मग आता रोज तिच्याजवळ दूध न्यायला लागला. ती बाई कंटाळली, रोज 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 दूध काय घेता? महाराज म्हणे एक काम करा, माझ्याकडे गायी पण खूप आहेत, एक गाय तुम्ही घेऊन जा आणि त्या गायीचं दूध काढायचं आणि त्या मांजरीला पाजायचं. तुला वाटलं रे बाबा, त्या महाराजाला वाटलं हे बरोबर आहे. त्याने एक गाय त्या ठिकाणी नेली. आता महाराज काय झालं, या बाईचा नियम होता ते आल्याशिवाय जेवायचं नाही. आता महाराजांना रोज उशीर व्हायला लागला. रोज जर ते 10 वाजता येत असतील तर आज 11 आणि 12 होऊन राहिले. तेव्हा ती बाई म्हटली की गुरु महाराज असं काय होऊन राहिलं, तुम्ही रोज उशीर करून राहिले. बाई म्हटले मला रोज सकाळी उठावं लागते, त्या गाईचा शेण गोठा करावा लागतो, मग दूध काढावं लागते, मग त्या मांजरीला पाजावं लागते आणि मग तुझ्याकडे यावं लागते. मग आता ही बाई म्हटली की आता एक काम करा ना, मग तुम्हाला रोज उशीर होऊन राहिला, त्या गाईचा शेण गोठा करण्यासाठी एखादी बाईस ठेवून घ्या तुम्ही. म्हणजे संसार कसा मागे लागून राहिला, एक नित्य असा साधू जो साधना करून राहिलेला आहे, एक उंदीर झाला त्याच्यामध्ये. त्या उंदराच्या मागे मांजर आली, मांजरीच्या मागे गाय आली, गायीच्या मागे बाई आली आणि बाईच्या मागे आता संसार आलेला आहे.
असा जो संसार आहे तो कर्मबंधनामध्ये असा अडकवत राहतो. म्हणून भगवंत त्याला सांगून राहिले की बाबा असं होणार नाही, असं अडकवत राहतो. मग आता अर्जुन म्हटला की का हो, कर्म तर करा म्हणता, मी तर सामान्य माणूस आहे, मग कर्म करत असताना ते कर्म मागे लागते म्हणता, तो कर्म बंधनात ठेवते म्हणता. मग आता कर्म तर करायचंच आहे आणि ते कर्म बंधनात माणूस अडकणारच आहे. अशाने कसं होईल, ते ज्ञानयोग तर फार लांब राहिला, मग कसं करावं. मग आता भगवंताने त्याला सांगितलं बाबा तसं नाही आहे. मग आता शब्द त्याने भगवंताने भगवद्गीतेमध्ये वापरला, नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ह्य कर्मणा. मग आता त्या ठिकाणी दुसरा एक शब्द वापरला, नियतम कुरु कर्मत्वम. मग आता कोणतं कर्म करायचं, नियत कर्म करायचं. आता अर्जुन झाला परेशान पुन्हा. नियत कर्म म्हणजे काय, आता हे तर सगळा संसार मागे लागलेला आहे. आता तुम्ही म्हणता कर्म कर, कर्म केल्याने संसार मागे लागतो. आणि तर जर करायचं असेल तर आता तुम्ही सांगून राहिले नियतम कुरु कर्मत्वम. आता तुम्ही नियत कर्म सांगितलेलं आहे. काय नियत कर्म आहे. मग त्याने सांगितलं नियत कर्म म्हणजे शास्त्र संमत कर्म कर. आता संसारातून सुटायचं का बाहेर, पण संसार नेटका करावा आणि त्याच्यामध्ये परमार्थ विवेक देखील असावा. मग शास्त्र संमत कर्म म्हणजे काय, माझ्या घरामध्ये संसारासाठी मला लागणारच पैसा वगैरे, पण धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेले आहेत. मग माझ्या घरी येणारा पैसा धर्माने यावा लागेल. मग मला कर्म पैसा मिळवण्यासाठी कर्म करावं लागणार आहे, पण आलेला पैसा भ्रष्ट मार्गाने नको. मग ते जे मी कर्म करणार आहे त्याला म्हटलेले नियत कर्म, शास्त्र संमत कर्म. म्हणजे संसारासाठी पैसा लागणार आहे, पण तो पैसा लागत असताना तो जर शास्त्रसंमत पैसा आला, धर्मसंमत पैसा आला तर त्याला नियत कर्म म्हणतात. मला संसार करावा लागणार आहे, पण तो संसार करत असताना मी घरामध्ये सांगितलेलं आहे माझ्या पत्नीची विवाह पाणीग्रहण करताना धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी अशी संकल्प केलेला आहे. मग त्या घरामध्ये विचार विनिमय करून जर मी संसार करत असेल, पत्नीचा सन्मान करत असेल, अतिथींचा सन्मान करत असेल, तर हे जे सगळं कृत्य आहे हे नियत कर्म आहे. म्हणजे घरी जेवण करायचं का नाही, करायचं, पण ते करत असताना आलेला पैसा, शिजलेलं अन्न हे सगळं नियत कर्मानी असावं. मग आता ते म्हटलं की ठीक आहे, हे पटलं मला, शास्त्रसंमत कर्म करायचं. ते कर्म करत असताना कर्मे दासपणे करोनी निपुणे नारायणा अर्पणे पापाते क्षपणे रमापती गुणे दुर्वासना मारणे. हे जे कर्म कसं करायचं आहे तर दास होऊन करायचं आहे. आणि कोणाला अर्पण करायचं, तत्सत ब्रह्मार्पण मस्तू. जे जे करून राहिलेलं ते कृष्णार्पण करायचं आहे. खराब कर्म कृष्णार्पण नाही. म्हणजे नारळ फोडलं, चांगलं निघालं तर खोबऱ्याच्या वड्या करायच्या, आणि जर नासकं निघालं तर देवाला पावलं म्हणायचं, कृष्णार्पण म्हणायचं. याला कृष्णार्पण नाही. जे उत्तम आहे, जे जे उत्तम उदात्त मनोनी असावयाचे, बुद्ध्याचं वाण धरिले, जाणीवपूर्वक परमेश्वराला अर्पण करणे, याला असं म्हटलेलं आहे नियत कर्म. आणि ते कृष्णार्पण त्या ठिकाणी आपण करायचं आहे. कारण आपल्या शरीराचा जो व्यापार आहे तो कर्मानेच होणार आहे. आंघोळ करायची कर्म आहे, स्नान करायचं कर्म आहे, देवाची पूजा करायची कर्म आहे. हे सगळे कर्म, पण हे करत असताना कृष्णार्पण भावनेनी, हा देह आहे आणि त्याची मला सेवा करायची या भावनेनी नाही, तर कृष्णार्पण म्हणून ते सगळं कर्म करायचं आहे. म्हणून शब्द त्या ठिकाणी वापरला आहे. ते कर्म कसं आहे, अनुकूलस्य संकल्प. हा संकल्प कसा पाहिजे, ईश्वराला अनुकूल. प्रतिकूलस्य वर्जनम, ईश्वराला अनुकूल नसेल तर ते वर्जन करायचं. असं कर्म त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचं आहे. विषय कठीण वाटत असेल पण तरी देखील मी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानमार्गावर नंतर जायचं आहे, पण आपल्याला कर्म देहाला करावंच लागणार आहे. ते करत असताना नियत कर्म म्हणजे चांगले कर्म करायचे, ईश्वर ज्यांनी प्रसन्न होणार आहे ते सगळं कर्म करायचं. उजेडात नुसतं कर्म चांगलं नाही. कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. तुम्ही अंधारामध्ये कसे वागता त्याला चारित्र्य म्हटलेलं आहे. आणि ते चारित्र्य कोण पाहते, माणसं नाहीत पाहत, परमेश्वर पाहतो तुम्ही अंधारात कसे वागता. उजेडात सगळे चांगले वागतात,
पण अंधारात मी कसा वागतो ते जे कर्म आहे कोणी पाहो न पाहो परमेश्वर पाहतो, त्याच्यासाठी मला चांगलं करायचं आहे. अँटी करप्शन आलं मग मी पकडल्या गेलो असं नाही, पकडल्याच जाणार नाही, कारण मी चांगलंच कर्म करणार आहे. ते त्याला नियत कर्म म्हणून म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की बाबा तुला माहिती आहे का, परमेश्वराने प्रजापती ब्रह्मानी सृष्टी निर्माण करतानाच आपल्याजवळ हे जे नियत कर्म आहे, अनुकूलस्य संकल्प आहे, हे करण्यासाठी जी सृष्टीची उत्पत्ती केली ती देखील अशाच पद्धतीने केलेली आहे. म्हणून सहयज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती, म्हणजे या प्रजापतीने ही जी पृथ्वी निर्माण केलेली आहे, सहयज्ञा प्रजा सृष्टा, ही जी सगळी निर्माण केलेली आहे ही कशी यज्ञासह उत्पन्न केलेली आहे. आता पुन्हा अर्जुन झाला परेशान, बापा यज्ञ काय, आता यज्ञासह प्रकट केली, अरे घाबरू नको, यज्ञ म्हणजे काय, असा मोठा यज्ञ करायचा आणि यज्ञ मंडप करायचं, ते त्याच्यामधला एक भाग आहे. पण यज्ञ याचा अर्थ त्याने त्या ठिकाणी शब्द सांगितलेला आहे भगवंतानी. यज्ञ म्हणजे परमेश्वराची उपासना. मग ही उपासना काय, नामस्मरण कर, यज्ञ झाला. त्या ठिकाणी आणखीन काहीतरी योग कर, हे झालं चांगले कर्म कर, सत्य बोल, चांगलं काम कर, हे सगळं यज्ञामध्ये येते. जे नियत कर्म आहे त्याला देखील यज्ञ शब्द वापरलेला आहे. आणि ही जी सगळी चांगली गोष्ट आहे ही प्रजापती ब्रह्मानी तशाच पद्धतीने निर्माण केलं आणि सांगितलं की बाबा हे यज्ञ मी तुला देऊन राहिलेलं आहे. यज्ञ म्हणजे उत्तम कृती, परमेश्वराची साधना, म्हणून वाग्यज्ञ शब्द वापरलेला आहे, जपयज्ञ शब्द वापरलेला आहे. उन्नतीचं साधन म्हणजे यज्ञ आहे. आणि असे सगळे, रक्तदानाला देखील यज्ञ म्हटलेलं आपण आता, रक्तदान यज्ञ, ज्ञानदान यज्ञ, असे सगळे, भोजनदान यज्ञ, या सगळ्या याला यज्ञ म्हणतो. असे 5 प्रकारचे यज्ञ आपण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. भूतयज्ञ आहे, म्हणजे भूताची म्हणजे भूतदया करायची आहे, अतिथी यज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, वैश्वदेव नावाचा यज्ञ आहे, असे भरपूर यज्ञाचे प्रकार आहेत. आपलं वेळेचं बंधन आहे, आपल्याला पुढे पुढे जावं लागणार आहे. आता तो म्हटला अर्जुन की बाबा तू आता एवढं सांगून राहिला, उपासना म्हणजे यज्ञ आला, पटलं मला सगळं. आता तू म्हणतो कर्म करायचं आणि कर्म बंधनात अडकायचं नाही, सामान्य लोकांना कसं शक्य आहे. मग त्याने सांगितलं बाबा बरोबर आहे तुझं म्हणणं, शक्य नाही पण प्रयत्न करावा लागेल की नाही. मग त्या प्रयत्नामध्ये पहिलं प्रयत्न, असे 5 प्रकारचे प्रयत्न त्याने सांगितलेले आहेत की बा हे प्रयत्न करायचे. तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांनी पहिला प्रयत्न त्याने सांगितला, जे काय होईल ते पाहू आपण. पहिल्यांदा कर्मकांड करायचं. आता कर्मकांड म्हणजे कर्मकांडी असा शब्द नका करू, असा रिजिड ज्याला म्हणतात असं नाही. कर्मकांड म्हणजे कर्म स्वतःसाठी जरी करत असला, माझ्यासाठी ठीक आहे कर, त्याच्यातच अडकलेला आहे, पण ते करत असताना ईश्वराला साक्ष ठेव, त्याला माग की बाबा हे मी करून राहिलो, मला माहिती आहे, पण तू माझ्याकडे पाहून राहिला, आणि त्याला ते मागायचं आहे. झालं एक कर्म. एवढं तर करता येईल की नाही, माझ्यासाठीच मागायचं, पण परमेश्वराला आठवण ठेवून बाबा हे देवर मला, हे देवा जय देवान सुखी ठेवा. हे जे संस्कार आहेत आपल्यामध्ये, ही एक स्टेप आहे की नाही. तर देवच मानत नाही, नियत कर्मच मानत नाही, असं नाही. एवढं करता येईल का, अर्जुन म्हटलं हो हे बरोबर आहे. मग आता हे झाल्यानंतर थोडंसं पुढे आणखीन करता येईल की नाही. कर्म करताना सकाम कर्म, म्हणजे मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे असं देवाला म्हणतो की नाही, ठीक आहे माग त्या देवाला, पण देवाजवळ माग. एक निष्काम कर्म असते, उपासना करायची, काहीच नको देवा मला, काहीही मागायचं नाही, हे करता येईल की नाही. पहिल्यांदा ते कर, ते झाल्यानंतर एवढं कर की बाबा आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, जगाचं हित करू दे, एवढं म्हणता येईल की नाही. हा ते म्हणे हे म्हणता येईल, माझा स्वार्थ झाला, आता मी दुसऱ्याचाही स्वार्थ, म्हणजे हे नक्की करताय. पण ते झाल्यानंतर थोडासा ज्ञानयोग करता येईल की नाही. कर्मयोगानंतर ज्ञानयोग म्हणजे थोडंसं स्थितप्रज्ञासारखं, माझं झाल्यानंतर बा आता मला नको रे देवा, अशी एखाद्या वेळेस अवस्था येऊ देते की नाही, द्या दुसऱ्याला काय हरकत नाही, मला नसलं तरी चालते, अशी एखाद्या वेळेस करता येईल की नाही. ते म्हटलं हो करता येते. मग एवढं कर्म आहे की नाही सोपं, बरं ते झालं. पण अष्टांग योग, थोडीशी ध्यान धारणा करता येईल की नाही. ते म्हटलं हो हेही करता येईल. मग त्याच्यानंतर भक्तियोग, ब्रह्मार्पण करून टाकायचं, ते म्हणे करता येईल. मग सामान्य माणसाला यातल्या काही स्टेप जर येतील की नाही. अर्जुन म्हटला हो हे करता येईल मला. पहिल्यांदा कर्मकांड करता येईल, निष्काम कर्म करता येईल, अष्टांग योग करता येईल, ज्ञानयोग करता येईल, भक्तियोग करता येईल.
मग हे तर कर पहिल्यांदा, हे जर तू केलं मग तू नैष्कर्म्य अवस्था त्याच्यानंतर या कर्मात घुस पहिले, नंतर बाहेर. ते म्हटलं हो हे पटलं मला, हे करताय. मग अर्जुन आता ते म्हटलं ठीक आहे, हे तर मला पटलं. अरे म्हटलं मग हाच तर यज्ञ मार्ग आहे. यज्ञ म्हणजे काय, तुला काय आहुत्या द्यायच्या ना असं नाही. यज्ञ देखील कर्म मार्ग आहे. आता भगवंत सांगायला लागले. पुन्हा अर्जुन म्हटलं की आता पुन्हा आले तुम्ही, त्याग करायचा म्हणता ना आता म्हणता यज्ञ हा कर्म मार्ग आहे, उपासना हा कर्म आहे, ध्यानधारणा कर्म आहे, जपयज्ञ कर्म आहे. आता हे जे सगळं अतिथींना जेवू घालणं कर्म आहे, अन्नदान कर्म आहे. कर्म कसं काय, आता यांनी सांगितलं, सांगतो तुला आता काय ते. प्रसिद्ध श्लोक आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञ कर्म समुद्भवः. असा शब्द भगवद्गीताकारांनी 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान योगेश्वर कृष्ण अर्जुनला सांगून राहिले. अन्नात भवन्ति भूतानि, अन्नात भवति भूतानि म्हणजे काय, हे जे भूत मात्र आहेत आपण सगळेजण कशावर जगतो, अन्नामध्ये. हे अन्नमय शरीर आहे. तो फार मोठा विषय आहे, पण आपल्याला तर थोडक्यात सांगू. तर अन्नामुळे आपलं शरीर आहे. अन्न कोणामुळे मिळते, अन्न उत्पन्न कशामुळे होते, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. पर्जन्यामुळे अन्न निर्माण होते. म्हटलं पटलं, कारण पाणी पडलं तर अन्न निर्माण होते. आता पर्जन्य कोणामुळे, यज्ञात भवति पर्जन्यः, यज्ञ केला की पर्जन्य येतो. पटलं. मग आता यज्ञ काय, यज्ञ कर्म आहे, करावं लागेल की तुला बसावं लागेल, स्वाहाकार करावा लागेल. त्याच्यामुळे प्रत्येक यज्ञ हे कर्म आहे. आणि यज्ञ करतो, साधना करतो, उपासना करतो म्हणजे कर्म झालं की नाही. मग आता कर्मावर आलो की नाही आपण, म्हणजे उपासना हा देखील कर्म आहे. आणि त्या कर्मातून नैष्कर्म्य अवस्था नंतर प्राप्त होणार आहे. म्हटलं का तुला अर्जुना. अरे म्हटलं माझ्या लक्षात आलं, साधना म्हणजे कर्म आहे, आता कर्मयोगच चांगला आहे. आता अर्जुन पुन्हा त्या ठिकाणी हे झाला, शंका. म्हटले आता तुम्ही सांगून राहिले ही जी सगळी अवस्था आहे नैष्कर्म्य अवस्था, आणि त्याच्यामध्ये मला सगळं समजलेलं आहे. मग आता यज्ञ कर्म काय हे मला समजलं. यज्ञ कर्म आहे आणि त्याच्यातून मला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करायची आहे. मी तर आधीच नैष्कर्म्य झालो. आता मला याच्यामध्ये कुठेच आता रस नाहीये. मला समजलेला हा देह नाही, आत्मा आहे. मला आता उठवणी वाटेची लागावी, मला आता जावं लागणार आहे. तर आता मला भगवंत आता तर परवानगी द्या, जाऊ द्या, कशाला युद्ध वगैरे आता लावता मला. मी त्याच्या पलीकडे गेलो. आता तो एक काम करा, आता मला जाऊ द्या पुढे. भगवंताने सांगितलं की बाबा नाही, तुला नाही जाता येणार, तुला तर इथं थांबावंच लागेल, तुला युद्ध करावंच लागेल. म्हणजे कशासाठी, आता मला हे सगळं तत्वज्ञान समजलेलं आहे, मी ज्ञानयोगापर्यंत पोहोचलेला आहे. आता या कर्मातून मला बाहेर जाऊ द्या, मला जाऊ द्या वनामध्ये आणि करू द्या तपस साधना. आता अर्जुन म्हटले नाही बाबा तसं नाही. अरे काही लोकांनी समाजासमोर आदर्श घालून द्यायचा असते. तू कोण आहे, श्रेष्ठ पुरुष आहे, तुझ्याकडे जग पाहणारे पुढे की अर्जुनासारखं वागायचं आहे. संसारामध्ये असून देखील संसाराच्या बाहेर राहणारा अर्जुन, संसार नेटका करून परमार्थ विवेक करणारा अर्जुन, त्याची उदाहरणं समाजासमोर असली पाहिजे की नाही. आणि म्हणून प्रसिद्ध असा श्लोक भगवद्गीतेचा या ठिकाणी आहे, यद्यदा चरति श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनाः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. अरे त्याला सांगून राहिले बाबा, यद्यद आचरती श्रेष्ठः, तू श्रेष्ठ आहे, तू जसा आचरण करतो, तत्तदेवे तरो जनाः, इतर जन जे आहेत ते तसंच वागणार आहे. तू जसा वागशील तसे बाकीचे लोक वागणार आहेत. सयत प्रमाणम कुरुते, तू जे प्रमाण म्हणशील लोकस्तदनु वर्तते, लोक तसं वर्तन करणार आहेत. आणि म्हणून तू जसा वागशील तशी पुढची पिढी याच्यानंतर येणारे ते तसे वागणार आहे. तो आदर्श तुला घालून घ्यायचा आहे. आणि म्हणून कर्मयोग पूर्णपणे तुला जगायचा आहे. आणि कर्मयोगात जगत असताना नैष्कर्म्य बोधाची खाणी, तो जो नैष्कर्म्य बोध या ठिकाणी येणार आहे तो समाजापर्यंत येण्यासाठी यद्यदा चरति श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. पुन्हा प्रश्न आला की बापरे देवा, आता तू पुन्हा मला याच्यात टाकून राहिले. देव सांगून राहा बाबा तूच नाही, आता मी कोण आहे, भगवान आहे ना, साक्षात ईश्वर आहे. मला काही क्रियाकलाप करण्याची गरज आहे काय, जन्म घेण्याची गरज आहे काय. अरे मीच विश्वाचा नियंता आहे. चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची चालविते ब्रह्मांडाचं जातो. त्या ब्रह्मांडाचं जातं चालवणारा मी जन्म घेतो,
मी यातना भोगतो, मी वनवास भोगतो, मला जंगलामध्ये जावं लागते, माझी पत्नी पळून गेली म्हणजे पळवून नेली रावणाने, मला युद्ध करायचं काम पडलं, मला वनवास भोगायचं काम पडलं, मला मारायचं काम पडलं, मी बंदिवासात जन्माला आलो. अरे हे सगळे जे कर्म आहे, मला गरज आहे का याची? मी तो विश्वाचा नियंता आहे. असं असून देखील मी कर्म करतो की नाही? जर मी विश्वाचा नियंता आहे, मी सृष्टीचा पालन करता आहे, मी निर्माता आहे आणि मी विध्वंसक देखील आहे, सर्व काही माझ्याच हातात आहे, तरी देखील क्रियाकलाप जर मी करतो तर तू तर अर्जुन आहे, तुला ते करणंच भाग आहे आणि आदर्श घालून द्यावं लागणार आहे. मी जन्म घेऊन कर्म करून आदर्श घालून दिलेला आहे, तसा तुला देखील आदर्श घालून द्यावं लागणार आहे. म्हणून यद्यदा चरति श्रेष्ठः, आता तुला हे सगळं करावंच लागणार आहे. आता आलं याच्यामध्ये पंचायत. म्हटलं बाबा आता हे तर सगळं मी करून राहिलेलं आहे, आता सगळं करत असताना तू मी करता आहे असं फक्त म्हणू नको. आदर्श घालून द्यायचा आहे. मी करता म्हणशी तेने तू दुःखी कष्टी होशी. राम करता हे जे सगळं करून राहिलेलं आहे तो राम करून राहिलेला आहे, तेव्हा पावसी सुख शांती विद्या वगैरे सगळं तू त्या ठिकाणी पाहणार आहे आणि हाच तुझा धर्म आहे. आता त्याने सांगितलं की बाबा हाच धर्म, आता पुन्हा तुम्ही धर्माकडे आलेले आहे, हे काय भानगडे आता धर्म? पुन्हा मला प्रश्न पाडलेला आहे तुम्ही. तेव्हा आता भगवंताने सांगितलं अरे धर्म म्हणजे काही चिंता करू नको, हिंदू धर्म मुसलमान धर्म हे धर्म नाही, प्रत्येकाच्या अवस्थेचा एक धर्म आहे, प्रत्येक जीवाचा एक धर्म आहे, प्रत्येक कृतीचा एक धर्म आहे आणि प्रत्येकाचा एक धर्म आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि म्हणून प्रसिद्ध श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवंताने तो सांगितला, याच्यावर जग चिंता करते आणि जग चिंतन देखील करते, तो धर्म तो श्लोक आहे स्वधर्मे निधयम श्रेयः. असा जो स्वधर्म आहे ते स्वधर्म करत असताना निधनम म्हणजे मरण आलं तरी चालते, परधर्मो भयावह म्हणजे परधर्मात जर आनंद असेल, सुख शांती ऐश्वर्य मिळत असेल, ऐहिक सुख, तरी तो परधर्म म्हणजे माझा जो धर्म आहे तो सोडून इतरांचा धर्म मी जर करत असेल तर त्याच्यामध्ये सुख मिळत असेल तरी करायचं नाही. पण स्वधर्मे निधनम श्रेयः म्हणजे जर निधन मरण जरी माझ्या धर्मामध्ये येत असेल तर मी त्यामध्येच राहिलो पाहिजे. गल्लत करू नका. मी सांगितलं धर्म म्हणजे काय, हे जे आपण रिलिजन अर्थाने धर्म नाहीये, प्रत्येकाचा एक धर्म आहे. एक उदाहरण देतो पुढे चलतो. जसं उदाहरणार्थ आपल्यामध्ये वर्णाश्रम धर्म दिलेला आहे. आता आपण आश्रम धर्म आहे, आपण संन्यास आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे. आता समजा एखादा गृहस्थाश्रमी आहे आणि त्या गृहस्थाश्रमाचा एक धर्म आहे, त्याने घर चालवायचं, संसार चालवायचा, समाज चालवायचा, समाजासाठी काय करायचं, समाजाचं ऋण फेडायचं, संतती निर्माण करायची, हे जे सगळं त्या ठिकाणी आहे हा त्याचा गुण आहे, हा त्याचा धर्म आहे. आता याने ठरवलं नाही मी संन्यस्त राहणार, संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये आहे, तो गृहस्थाश्रम त्याचा धर्म आहे आणि ते सोडला आणि तो म्हणला नाही मला संन्यास आश्रम करायचा किंवा मला ब्रह्मचर्य आश्रम पाळायचा. म्हणजे गृहस्थाश्रमात राहून त्याचा धर्म कोणता आहे, गृहस्थाश्रमाचा, आणि त्याच्यामध्ये राहून राहिला आणि म्हणून राहिला नाही मला संन्यास धर्म पाळायचा आहे. असं करू नका. त्याने सांगितलं जो तुझा धर्म आहे, ज्या दिवशी तू संन्यासात जाशील त्या दिवशी संन्यास कर, ब्रह्मचर्यात असतील तर ब्रह्मचर्याचं पालन कर. तर हे जे आपापला धर्म आहे तो धर्म आपण, मी जिथे नोकरीला आहे माझी ड्युटी काय आहे, मी त्या जिल्हाधिकाऱ्याचा पीए आहे, मग मी पीए सारखं काम केलं पाहिजे. मीच कलेक्टर आहे आणि जाऊन बसतो त्याच्या खुर्चीवर, जमणार नाही. मला माझा धर्म, त्याला त्याचा धर्म, याला म्हटलेलं आहे. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आता हे जे तुझं कर्म आहे ते तुझं तू त्या ठिकाणी कर्म करावं असं त्या ठिकाणी त्याने सांगितलं. बरं त्याने सांगितलं बाबा ठीक आहे, पटलं मला, आता माझा धर्म मी करणार. पण देवा आता सगळं मला समजते, हा माझा धर्म आहे, मी तो पालन केला पाहिजे, पण होत नाही ना. जे आपल्याला समजते की जे माझं नाही तरी देखील, जे योग्य नाही, अनिष्ट आहे, जे ईश्वरा अनुकूल नाही, तरी देखील जीव त्याच्यात का घुसत राहते, हो त्याच्यातच घुसत राहते. असं का होते? जसं उदाहरणार्थ तंबाखू खाणं वाईट आहे आपल्याला माहिती आहे, त्या पुडीवर देखील लिहिलेलं असते, पण तरी देखील त्या पुडीला खोलते तंबाखू खाते असा
आणि लोकांना सांगते तंबाखू खाणं वाईट आहे, आणि तरी तंबाखू खाते. त्याला माहित नाही का तंबाखू खाणं वाईट आहे, कॅन्सर होते, सगळं होते, तरी का खातो? संसारामध्ये का गुंतत राहतो? मी याच्यामध्ये गुंतणं म्हणजे वाईट आहे, मला मोक्ष प्राप्ती करायची आहे, हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे, पण ते सोडून याच्यातच का रत राहतो? तेव्हा त्याने सांगितले, बाबा आपल्या सगळ्यांमध्ये काम भरलेलं आहे, वासना भरलेल्या आहेत, आणि या काम वासना ठासून भरलेल्या असल्यामुळे, आणि या कामाचा भाऊ क्रोध आहे, तो क्रोध आपल्यामध्ये येतो, आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण घुसत राहतो, आणि हे आपले नित्य शत्रू आहेत, आणि मग ते आपल्याला बाजूला करत नाहीत. दुर्योधनाला विचारले की का हो, तुम्ही एवढे पराक्रमी आहात आणि सगळंच तुमच्याजवळ आहे, तरी देखील तुम्ही हे असा दृष्टपणा का केला? त्याने सांगितलं, जानाम्य धर्मम नचमे प्रवृत्ती, जानाम्य अधर्मम नचमे निवृत्ती. मला अधर्म माहित नाही का? माहिती आहे. धर्म माहित नाही का? मला माहिती आहे, मी चूक वागून राहिलो, पण चूक वागत असून त्याच्यातून निवृत्ती नाही, मी ते अधर्माचंच काम करून राहिलो. धर्म माहित नाही का? माहिती आहे, पण ती माझी प्रवृत्ती राहिली नाही. तसं आपण संसारामध्ये माहिती हो, समजत नाही का आपण खोटं बोलून राहिलो, चुकीचं करून राहिलो, भ्रष्टाचार करून राहिलो, हे सगळं समजते, पण समजत असून देखील आपल्यामध्ये काम आणि वासना आहेत, त्या आपल्या शत्रू आहेत, आणि क्रोध आहे, हे दोघ जण आपले नित्य शत्रू आहेत, असा शब्द त्यांनी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये वापरला. आणि ते असल्यामुळे आपण याच्यामध्ये गुंतून राहतो, अडकून राहतो, आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्याचा. मग ते म्हटलं नित्य शत्रू म्हणजे काय? त्यांनी सांगितलं, काही शत्रू काळापुरते असतात. उदाहरणार्थ एसटीत गेलो आपण, तुम्ही दस्ती टाकली, त्याच्यावर दुसरं येऊन बसलं आणि तुमची दस्ती दिली आणि फेकून, तुमच्या भानगडी होतात त्याच्याशी, जो वाद करतो हाणामाऱ्या होतील जास्तीत जास्त, कुठपर्यंत? तुम्ही त्या गावाला जाईपर्यंत. तुमच्या गावाला तो उतरला, तुम्ही उतरला, ते निघून गेला, तो तिकडे आपण इकडे, शत्रुत्व किती? 1-2 तासाचं येईपर्यंत. काही वेळा शेजाऱ्याशी भानगडी होतात, शत्रुत्व किती? आयुष्यापुरतं, मेल्यानंतर संपलं शत्रुत्व. परंतु काही शत्रू हे नित्य शत्रू आहेत, कामवासना आणि क्रोध. हे काम आणि क्रोध हे नित्य शत्रू, म्हणजे जन्मजन्मांतरी, याही जन्मात तुमच्या मागे, पुढच्याही जन्मात तुमच्या मागे, त्याच्या पुढच्या जन्मात तुमच्या मागे, मागच्याही जन्मात आपल्या मागे ते होतेच. असे हे जे नित्य शत्रू आहेत, त्यांना दूर केलं पाहिजे. आता ते म्हटलं की मला पटलं आता तुमचं, माणूस त्याच्यात का अडकत राहतो? कामवासना आणि क्रोधवासना आपल्यामध्ये असतात, त्याच्यामुळे आपण अडकत राहतो. आपल्याला समजते की तंबाखू खाणं चूक आहे, तरी देखील आपण खात राहतो. कॅन्सर झाला तरी, लिव्हर खराब झाले तरी लोक दारू पितात, एक थोडीशी पिऊच द्या म्हणते, कोणी लपून पाहून पटकन पितो, मग त्यात आता नाही पित, पण तेवढ्यापुरती पिते पुन्हा असं. तर हे जे नित्य शत्रू आहेत, हे त्या ठिकाणी. आता अर्जुन म्हटलं की का हो, आता हे कुठं राहतात, यांना कसं लपू? आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये. तेव्हा आता भगवान सांगतात की बाबा हे कुठे लपून राहतात हे पहिले पाहतो आपल्या शरीरामध्ये. आता भगवंत त्याला सांगून राहिले, काम आणि क्रोध हे आपले नित्य कर्मामध्ये, नियत कर्मामध्ये आड येणारे शत्रू आहेत, आणि ते शत्रू कुठे राहतात? त्याने 3 स्थानं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, आणि ते सांगितलं. पहिल्यांदा सांगितलं आपल्या इंद्रियामध्ये कामवासना आणि क्रोधवासना राहते, दुसरी मनामध्ये राहते, आणि तिसरी बुद्धीमध्ये राहतात. हे 3 ठिकाणे जिथे ते लपून बसतात, सापडतच नाही, किती पोलीस आले तरी ते लपून बसतात, वीरप्पन जसा जंगलामध्ये, तसे हे काम आणि क्रोध आपल्या 3 ठिकाणी राहतात. इंद्रियामध्ये, इंद्रियापेक्षा श्रेष्ठ अवयव मन, मनामध्ये, आणि मनापेक्षा श्रेष्ठ अवयव बुद्धी. आता या 3 ठिकाणी ते आहेत, त्याच्यातून ते आपल्याला घालवायचे, काढायचे, आणि ते काढण्यासाठी नियत कर्म आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि म्हणून हे अर्जुना, हे जे कामवासना आहे, क्रोधवासना आहे, ह्या जर आपल्या तिथून काढायचं असेल तर आपल्याला कर्म महत्वाचं आहे, आणि त्या कर्मामध्ये सगळ्या वासना दूर करण्यासाठी नियत कर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानयोग वगैरे हे पाहता येईल आपल्याला, पण सामान्य माणसांनी कर्म करत करतच जगायचं आहे. पण हे कर्म करत असताना देवाला अनुकूल, देवाला चांगलं वाटते की नाही आपल्या कर्माने, मग ते कर्म करायचं. देव जर आपल्यावर रागवत असेल ते कर्म केल्याने, तर ते कर्म करायचं नाही. आणि म्हणून कर्मयोग काय सांगितला? देहाला कर्म करावंच लागणार आहे, कर्माशिवाय आपण राहूच शकत नाही. पण कर्म करत असताना ईश्वराला अनुकूल,
नियत कर्म नियतम कुरु कर्म त्वम कर्म जायो ह्य कर्मणा, असं जे कर्म आहे ते कर्म मला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि म्हणून गीतेचा तिसरा अध्याय आपल्याला कर्मयोग सांगत असताना कोणतं कर्म करायचं तर हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की भक्त ऐसे जाना जे देही उदास, देहावर उदास गेले आशापाश निवारोनी. कर्म करत असताना आसक्तीरहित कर्म. मग आता विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तुकाराम महाराजांनी सुंदर अभंग या ठिकाणी लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर आपल्या देहाला कर्म म्हणजे बुद्धीला जर विषय लागतोच तर बुद्धीचा विषय नारायण ठेवा, कारण बुद्धी विषयाशिवाय राहू शकत नाही. मग विषय कामक्रोधाचे नाही, भगवंतच विषय ठेवला तर कर्म योग्य होईल की नाही. तसं देहाला कर्म लागतेच. तर ते कर्म करत असताना जे जे मी कर्म करणार आहे ते कृष्णार्पण. ते कृष्णार्पण म्हणजे कृष्णाला अनुकूल असं, देवाला ईश्वरानुकूल असं कर्म मला करायचं आहे. मग जे करत असताना ईश्वर जर खुश होत असेल, तू जर चोरी करत असतील आणि ईश्वर खुश होत असेल तर कर चोरी. भ्रष्टाचार करत असतील, ईश्वर जर खुश होत असेल तर कर ते कर्म, काय हरकत नाही. खून केला, लोकांचे मुर्दे पाडले आणि ईश्वर जर खुश होत असेल तर ते कर्म कर. आणि जर ईश्वर खुश होत नसेल तर त्या ठिकाणी तुला आणि ते कर्म करता येणार नाही. आणि म्हणून युद्धामध्ये युद्ध करत असताना जर समोर आता सगळे दुष्टात्मे आहेत, हे अधर्माने वागणारे आणि त्यांना मारलंच पाहिजे, तर ते मारणं म्हणजे या ठिकाणी ते देखील नियत कर्म आहे. क्षत्रियाचा तुझा तो धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे सज्जनांचं रक्षण करणे आणि दुर्जनाचा विनाश करणे. हे काय आहे ते आपण आता उद्याच्या आणि भागामध्ये तो जो आहे ज्ञान कर्म संन्यास योग त्याच्यामध्ये भगवंतानी ते सांगितलेलं आहे. फक्त आज आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपण सामान्य माणसं आहोत. आपल्याला संसारामधली कर्म करावीच लागणार आहे. कर्म कोणाला सुटणार नाही, पण ते कर्म करत असताना ईश्वर आपल्याकडे पाहतो आहे आणि त्याला अनुकूल असं कर्म करणे, याला कर्मयोग म्हटलेलं आहे. आणि याच्यातून आपल्याला परास्त होता येणार नाही, बाहेर पडता येणार नाही. त्याच्यामुळे कर्मयोगात आहोत म्हणजे फार चूक करून राहिलो आणि कोणीतरी संन्यासी आहे आणि तो सर्व संघ परित्याग करून गेला म्हणजे तो फार श्रेष्ठ आहे आणि मी संसारामध्ये आहे, मी कनिष्ठ आहे असा भाव न ठेवता कर्मयोग देखील संसारामध्ये नेटका संसार करून परमार्थ विवेक करता येतो. कर्मयोगाचा हाच अर्थ गीतेने आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून संसारामध्ये राहायचं, नीट संसार करायचा. संसार करत असताना कुठेही फाटकं राहायचं नाही, पण ते फाटकं न राहत असताना ईश्वर प्रसन्न झाला पाहिजे आपल्या वागण्यावर, एवढं करणं यालाच कर्मयोग म्हटलेला आहे. तो कर्मयोग आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आजचा दिवस आपण तुर्तास एवढंच थांबू. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हाच कर्म आपण त्या ब्रह्मदेवाला, त्या श्रीकृष्णाला अर्पण करू. तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.